जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्या साधा फोनामध्ये सुद्धा आम्हाला आयफोन सारखे फोटो एडिट करायचे आहे, तर ते कसे करू शकता हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ हा पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी मी रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. ही ट्रिक तुम्ही पहिले बघितलेली असेल, पण त्यामध्ये काही नवीन फीचर्स ऍड झालेत आता 2025च्या इयरमध्ये. तर ते कोणते कोणते फीचर्स आहेत हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, जरा स्किप करू नका. गुगल फोटोज त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे. ते ऍप्लिकेशन सगळ्यांच्या फोनात असते, तर त्याचा कसा यूज करायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात तुम्हाला गुगल फोटोचे ऍप्लिकेशन ओपन करायचं. तर मित्रांनो, काय आहे माहिती का, जेवढं पण तुम्ही लक्ष करून फोटो एडिट कराल तेवढं तुमचा फोटो खतरनाक होईल. आणि अशा प्रकारचं जर का तुमचं बॅकग्राऊंड असेल तर 100% तुमचा फोटो हा आयफोन सारखा होईल. तर त्यासाठी मला काय करायचं आहे, एडिट वरती क्लिक करायचंय. आता काही दिवसाच्या नंतर जे आहे ते मित्रांनो, हे जे ऍप आहे ते ओपन झालेलं आहे, म्हणजे अपडेट झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचा फोटो क्रॉप सुद्धा करू शकता. यामध्ये तुम्हाला दिसेल इसकी साईडला ऍक्शन दिसेल, तर यामध्ये तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन दिसेल. तर तुम्ही तुमच्या फोटोला क्रॉप सुद्धा करू शकता. जसं मी हा फोटो मला जसा ऍडजस्ट करायचा आहे तसं मी इथं क्रॉप करतो. त्यानंतर तुम्हाला इथं फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. आता फिल्टर्स वरती क्लिक करायचं तर तुम्हाला सगळ्यात आधी खूप सारे इथं फिल्टर दिसतील. तर आपल्याला विविड हा फिल्टर घ्यायचा आहे. तर मला वाटतं विविड हा फिल्टर नसेल, म्हणजे आता अपडेट झाले त्यामुळे मी सांगू नाही शकत. तर हा लाईट हाच फिल्टर तुमचा असेल, 100% असेल. ओके, तर त्यानंतर तुम्हाला लाइटिंग वरती जायचं आहे. आता अल्ट्रा HDR हा सुद्धा इफेक्ट आपल्याकडे आलेला आहे. इथून बघू शकता अल्ट्रा HDR हा जो फिल्टर आहे हा सुद्धा आपल्याकडे आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ब्राईटनेस वरती क्लिक करायचं आहे. तर ब्राईटनेस हा तुम्हाला तुमचा जेवढा पाहिजे 14 वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला टोन वरती क्लिक करायचं आहे. आता टोन सुद्धा तुमचा फुल झालेला आहे, काही विषय नाही. त्यानंतर कॉन्ट्रास्ट वरती क्लिक करायचं आहे. कॉन्ट्रास्ट तुम्हाला थोडासा कमी करायचा आहे. ओके, त्यानंतर ब्लॅक पॉईंट. आता ब्लॅक पॉईंट तुम्हाला व्यवस्थित जायचं आहे, कारण तुमचं जे काही तुमचं हेअर असेल किंवा तुमचं शर्ट जर ब्लॅक असेल तर तुम्हाला ब्लॅक पॉईंट देणे हे फार जास्त गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल व्हाईट पॉईंट. व्हाईट पॉईंटलाच देखील तुम्हाला इथं थोडंसं वाढवायचं आहे, मीडियम वाढवायचं आहे. 30 किंवा 31 तुम्हाला इथं वाढवायचं आहे. त्यानंतर येईल तुमचे हायलाइट. आता हायलाइटला पूर्ण तुम्हाला इथं कॉन्स्यूम पूर्ण कमी करून द्यायची आहे. शॅडोज वरती जायचं आहे. शॅडोज तुम्हाला अशा वाढवायच्या, अशा प्रकारे तुम्हाला इथे शॅडो वाढवायचे आहे. त्यानंतर येईल तुम्हाला इथं विंटेज. आता विंटेज जेवढं काही तुम्हाला द्यायचं असेल तेवढं तुम्ही इथं देऊ शकता. आता मेन आपला विषय कोणता राहिला माहिती आहे का, आपला सिच्युएशन हा विषय राहिला. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कलर मध्ये जायचं. आता सिच्युएशन मी तर शक्यतो वाढवून देतो. आणि वॉर्म जे आहे, आता वॉर्म याचं तुम्हाला थोडंसं कूल करायचं आहे. ओके, तर आपला झाला कूल. स्किन टोन तुम्हाला पूर्ण इथं क्लिअर नाही करायचं आहे, थोडाफार चेहरा लाल राहू द्यायचा आहे. आणि त्यानंतर येतो आपला ब्ल्यू टोन. आता याने तुमच्या फोटोला कलर येणार. आता हे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ब्ल्यूची जी साईड आहे, आता तुम्हाला मी इथं दाखवतो. जसं की ब्ल्यू समजा हे तुम्ही कोपऱ्यात बघू शकता. तर अशा प्रकारचं तुमचं हे जे आहे हे तुम्हाला इथं बघू शकता कशा प्रकारे टोन वाढतो. तर राईट वरती क्लिक करून तुम्हाला इथं सिम्पली सेव्ह अँड कॉपी वरती क्लिक करायचंय. सेव्ह अँड कॉपी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा फोटो किती छान प्रकारे झालेला आहे. फक्त एवढं आहे की आपला जेवढा फोन तुमची क्लॅरिटी देणार, तुमचा स्वतःचा फोन जेवढी तुमची क्लॅरिटी देणार तितकंच खतरनाक तुमचा हा फोन फोटो एडिट करून देणार. तर त्यासाठी तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे की तुम्ही फोटो कसे काढता. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.